आपण बघताय चौफेर महाराष्ट्र एबीपी माझावर बातमी अवकाळी पावसासंदर्भात। राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला। शहरी भागांमध्ये पडलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय, पण ग्रामीण भागात मात्र पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। विशेष म्हणजे काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट झाली। काढणीला आलेलं पीक पावसाने हिरावून घेतलंय। हा पाऊस पुढचे 3 दिवस राज्यात ठाण मांडून राहील असा अंदाज व्यक्त होतो। तर बुलढाणा, धुळे, नाशिक, नांदेड इकडची ही दृश्य आहेत। ठिकठिकाणी या पावसामुळे झालेलं नुकसान पाहायला मिळतं। तर अवकाळी पाऊस आणि गारपिटीने काढणीला आलेलं पीक नासवलंय। कांदा पिकासाठी अनेक महिने मेहनत, कर्ज काढून बियाणं, खतं आणि औषधांवर खर्च केला, मात्र काढणीच्या वेळीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय। या अनपेक्षित संकटामुळे शेतातल्या कांद्याचं पूर्णपणे नुकसान झालंय। मोठ्या प्रमाणात कांदा सडण्याची शक्यता आहे। गारांच्या माऱ्याने कांद्याची पात आडवी झाली आहे, तर अनेक ठिकाणी कांद्याच्या शेतात पाणी साचलंय। त्यामुळे काढणीला आलेला कांदा बाजारात नेण्यापूर्वीच खराब होईल अशी भीती शेतकऱ्यांना सतावती आहे। मायबाप सरकारने नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत। कांद्याचं नुकसान झाले, तुम्ही लाईव्ह पाहिलेलं आहे। आणि डाळिंबची काट शेट होती, त्याच्यात फक्त काडक्या राहिलेल्या आहेत। बाकीचं नुकसान आहे, बांधा बिंद पार फुटलेले आहेत। फक्त सरकार काही हे दिलं पाहिजे बा। त्याच्यामध्ये आमचं जवळजवळ 6 ते 7 एकर कांदा पाण्यामध्ये सापडलेला आहे। एवढ्या 15 दिवसात कांदा काढणीवर आलेला होता। गव्हर्नमेंटने आमच्यावरती काहीतरी दयामाया करायला पाहिजे। नुकसान तर भरपूर झाले, त्याच्यामुळे आता गव्हर्नमेंटने थोडाफार विचार केला पाहिजे। आणि एकरी खर्च तुम्हाला सांगतो, डाळिंबाचं पण एवढं नुकसान झालंय, फारच काहीतरी। कमीत कमी 1.25 तासपर्यंत गारपीट चालू होती आणि त्यानंतर पाऊस चालू होता। पाऊस जवळजवळ 2 ते 2.25 तास पाऊस चालला टोटल। तर पाणी एवढं भयंकरच होतं की झाडं सुद्धा एकदम जमिनी लेवलला झालेले आहे। तर नाशिकच्या सटाणा तालुक्याला काल झालेल्या गारपीट आणि वादळी पावसाने झोडपलेला आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। सटाणा तालुका डाळिंबाचा आगार समजला जातो, मात्र गारपीट अवकाळी पावसाने डाळिंब पिकाला मोठा फटका बसला। लाखो रुपये खर्च करून काढणीला आलेलं डाळिंबाचं अतोनात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्याच्या हाती आता काहीच लागणार नाही अशी स्थिती आहे। या डाळिंब प्लॉटला धरून कमीत कमी 2.5 ते 3 महिने झालेले होते सेटिंग होऊन। 100-150 ग्रामची साईज होती याची। गारांनी पूर्णपणे 100% नुकसान केलंय। या आमच्या प्लॉटला स्टार्टअप पासून तर आतापर्यंत 4 एकरचा प्लॉट आहे। याला कमीत कमी 6-7 लाख रुपये खर्च आलेला आहे आतापर्यंत। आणि याचं उत्पन्न होतं 20 ते 25 लाखाच्या दरम्यान कमीत कमी। त्याच्या पुढे जाऊही शकतं, पण आम्ही कमीत कमी सांगतोय। तर हे पूर्णपणे 100% नुकसान झालंय। तर नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने कांद्यासह हरभरा आणि इतर पिकांचंही नुकसान झालं। त्यामुळे सटाणा मालेगाव भागातला शेतकरी हवालदिल झालाय। अचानक आलेल्या पावसासह गारपिटीमुळे शेतातल्या उभ्या पिकांना फटका बसला। विशेषतः कांदा, हरभरा, गहू, मका, द्राक्ष आणि डाळिंब या पिकांचं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय। या सगळ्या नुकसानाची पाहणी मंत्री दादा भुसे यांनी केली। यावेळी भुसेंनी तात्काळ नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करावे तसे शासकीय अधिकाऱ्यांना आदेश दिले। मला वाटतं की अशा प्राप्त परिस्थितीमध्ये हा संपूर्ण अहवाल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही सुपूर्द करू आणि लवकरात लवकर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी उद्याच कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी केली जाईल। तर तिकडे धाराशिव जिल्ह्यातल्या वातावरण बदलामुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात आलाय। आळणी इथले शेतकरी राहुल वीर यांच्या शेतातलं 50% आंबा पिकाचं वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालं। धाराशिव जिल्ह्याला पुढचे 5 दिवस हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता आहे। याआधी झालेल्या नुकसानीचे अजूनही पंचनामे झाले नाहीयेत, त्यामुळे आता पुन्हा एकदा नुकसान होण्याच्या भीतीने बळीराजा चिंतेत आहे। आमच्याकडे तज्ज्ञ आले होते 4-5 दिवसाखाली, किंवा थंडीमुळे हे मोहर जो काय करपलाय तो थंडी जास्त राहिल्या कारणाने त्यात नराचं प्रमाण जास्त झाल्यामुळे, मादीचं प्रमाण कमी असल्यामुळे ते मोहर करपला आणि त्याच्यामुळं आमचं यावर्षी खूप नुकसान झालेलं आहे। एकतर 50%च्या पुढे मोहरच करपून गेलेला आहे आणि त्याच्यात काय 10-5% आंबे लागले होते, त्याच्यात हे वारे वजन आणि ह्याच्यामुळे आणखी नुकसान झालेलं आहे।
आता जाऊया हिंगोलीमध्ये, कारण तिकडेही अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे काढणीला आलेल्या हळदीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांनी हळद शिजवणीचं काम हाती घेतलेलं असतानाच पावसामुळे संपूर्ण हळद भिजून गेली. पावसामुळे हळद काळसर होऊ लागली, काळे डाग पडत आहेत. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. ही हळद शिजवल्यानंतर या हळदीचा दर्जा घसरणार आहे. परिणामी बाजारात भाव कमी मिळतो. त्यामुळे याचा थेट आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना बसेल, अशी माहिती समोर येते. रात्री म्हणजे जळतण पण भिजलं आणि हळदीला पण डाग पडू शकतात. आणखीन शिजवलेली हळद आहे ती पण परत उकडावं लागते आणखीन आता. म्हणजे नुकसानच आहे 100% असं. आता सध्या आंबा आहे, आंबा पण रात्री अवकाळी पावसामुळे आंबा पण गळाला रात्री. आणि कांदा आहे आणखीन आता, कांद्याचं पण नुकसानच आहे. आपलं हेच म्हणजे बियाणाचाच कांदा आहे समजा, ते भरपूर नुकसान झालेलं आहे कांद्याचं. तिकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आलाय. त्यामुळे अचानक झालेल्या पावसामुळे कापणी करून शेतात ठेवलेल्या गहू आणि मका या पिकांचं मोठं नुकसान झालं. चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळी पीक म्हणून मुख्यतः धान लावलं जातं, मात्र काही भागात गहू आणि मका ही पिकं देखील घेतली जातात. त्यामुळे अवकाळीने गहू आणि मका शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. पावसामुळं रात्री अचानक पाऊस आल्यामुळं आमच्या गव्हाची नुकसान झाली आहे. कापणी कधी केली होती? कापणी काल झाली होती. रात्री 12 वाजताच्या पावसानं गव्हाचं नुकसान केलं. आज सकाळी आम्ही जमा करून लावणार होतो. अच्छा अच्छा. तरी आणि साधारण आमचा- किती नुकसान झालं असेल? तरी 5-6 लाखात झालं. अकोल्यामध्ये अचानक आलेल्या पावसानं मोठं नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडलाय. अकोला शहरासह बोरगाव, मंजू, पातूर, अकोट, बार्शी टाकळी, तेल्हारा आणि इतर भागात जोरदार वारे आणि पावसाचा फटका बसलाय. जोराच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी केळीच्या बागात जमीनदोस्त झाल्यात, तर काही भागात वीज कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत. कापणीला आलेलं गहू पीक पावसामुळे पूर्णपणे आडवं झालं, तर आंबा आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसलाय असा अंदाज आहे. त्यामुळे जोरदार वाऱ्यामुळे आंब्याची मोठ्या प्रमाणात गळती झाली. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. तिकडे बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अवकाळीमुळे संग्रामपूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालंय. लाडनापूर, पळशी, चांगेफळ परिसरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने कांदा भिजला. केळी, मका, ज्वारी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. संग्रामपूर तालुक्यात काढणीला आलेला कांदा पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. वादळी वाऱ्यामुळे ज्वारी आणि मक्याचं हे पीक आडवं झालंय. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत. संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव, सोनाळा, करमोळा, मराखेड या गावात खूप मोठी नुकसानाची हानी पोचली आहे शेतकऱ्यांना. ठोस संग्रामपूर तालुका पूर्ण घेऊन शेतकऱ्याला गारपीट नुकसान भरपाई देण्यात यावी. तर अवकाळी पावसाचे राज्यात 3 बळी गेले. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वीज कोसळून 2 तरुणांचा मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी झालाय. गोविंद प्रल्हाद लहाने आणि महादेव दगडू बेंद्रे असं मयत झालेल्या तरुणांचं नाव आहे. तर सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. खंडाळा तालुक्यात अंगावर वीज कोसळून महिलेचा मृत्यू झालाय. शेतामध्ये शेळ्या चारत असताना ही घटना घडली आहे. तिकडे विदर्भामध्ये पुढचे 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यात गारपिटीची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. नागपूर प्रादेशिक हवामान खात्याने विदर्भातल्या काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला. या कालावधीत विदर्भातल्या तापमानातही घट होण्याची शक्यता आहे. आणि आता बातम्या युद्धासंदर्भातल्या. युद्धामुळे पेट्रोल पंपावरील इंधन संपेल या अफवेमुळे